नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर हा व्हिडिओ आहे 5 एप्रिलचा आणि 6 एप्रिलला गीतांजली ताईंचा बड्डे असतो. तर ताई गेल्यानंतर हा त्यांचा दुसरा बड्डे होता. ताईंना लहान मुलं खूप आवडायचे, म्हणून मग आम्ही विचार केला आहे की त्यांच्या बड्डेला दरवर्षी लहान मुलांचं जे आश्रम आहे तिथे जाऊन जे आम्हाला जमेल ते त्यांच्या नावाने द्यायचं त्या मुलांना. आणि हे आहे ते आश्रम. तर हे आश्रम आमच्या घरापासून जवळच आहे. तसेच या आश्रममध्ये 10वीपर्यंत शाळा पण आहे आणि इथे 7 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतची मुलं आहेत आणि फक्त मुलंच आहेत इथे. मग त्यांना जे द्यायचं होतं ते दिलं आणि आता आम्ही निघालो. आई बाहेर निघत नाहीत सहसा, फक्त दादा आल्यावरच त्या बाहेर निघतात. म्हणून मग आम्ही विचार केला की आज आता बाहेर निघालोच आहोत तर आईला कुठेतरी फिरवून आणतो. मागच्या वर्षी ताई गेल्यानंतर मग त्यांचा जो पहिला बड्डे आला तो आम्ही इथेच साजरा केला होता. वसई खूप सुंदर आहे आणि आता उन्हाळ्यात तर आंब्याची झाडं तुम्हाला खूप बघायला मिळतील आणि प्रत्येक झाडाला आंबे असतातच. हे बघ मोस्ट इथे ऑफ मोठं तरी. आहे आणि तसंच इथे होतं स्टार फ्रूटचं झाड आणि याला पण छान फळं आली होती, फक्त ती जास्त मोठी नव्हती काय झाली खायचंय अजून. तुला? आणि ते लाडू आंब्याचं झाड खायचंय? बघून बघा काय बोलते. आंबा खायचा आहे. चष्मा कुठे लावतात लाडू? कशी दिसते बघू. अरे वा, लाडू प्रिटी प्रिटी दिसते. थांब. आणि कुठे जायचा हा विचार चालू होता. तर मग तोपर्यंत मी इथे लाडूचे 2-3 फोटो काढून घेतले. तसं आम्ही बीचवर जायचा विचार केला होता, पण वसईत सुरुची बीच आहे, भुईगावचा आहे, रानगावचा बीच आहे, तर कोणत्या बीचवर जायचं हे आमचं डिस्कशन चालू होतं. आणि मग नंतर फायनली आम्ही ठरवलं की आम्हाला कोणत्या बीचवर जायचं आहे. आणि इथे बघा रस्ता किती सुंदर वाटतो जाताना. आज वातावरण असं थोडं ढगाळ होतं, त्यामुळे जास्त ऊन लागत नव्हतं. आणि आल्या आल्या इथे आम्हाला एक बोट दिसली, तर हे दोघं काय सोडणार आहेत, ते जाऊन त्या बोटमध्येच बसले. आणि मग जोपर्यंत गाडी पार्क होत होती तोपर्यंत हे इथे खेळत बसले. आणि मग इथे ह्या दोघांचा म्हटलं एक छोटासा फोटो सेशन करू. आणि या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ काढायचा म्हणजे एक इकडे मोठा बघ. ताप असतो, लाडू, कारण का एक इकडे बघ. बघतो तर एक बघत नाही. पण तरी आम्ही प्रयत्न करून शेवटी ह्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढलेच. तर आज आम्ही आलो आहे रानगाव बीचवर. आणि असं बघितलं तर वसईत आहे ना फिरण्यासारखे खूप ठिकाण आहे, म्हणून आम्हाला कुठे वसईच्या बाहेर फिरायला जावंच लागत नाही. वसईच्या इथे तुम्ही बघाल तर वसईचा किल्ला आहे, तसेच चिमाजी आप्पाचे स्मारक आहे आणि सुरुची बीच आहे, रानगाव बीच आहे, भुईगावचा बीच आहे, स्वामी समर्थांचा मठ आहे आणि असे बरेच ठिकाण आहेत वसईत. त्यामुळे आम्ही सहसा कुठे बाहेर जात नाही. फिरायचं जरी असलं तरी आम्ही फक्त वसईतल्या वसईतच फिरतो. आणि रानगाव बीच पण खूप छान आहे, असा खूप घाण नाही आहे. त्यामुळे मुलांसाठी आम्हाला हा बीच खूप छान वाटतो, त्यांना खेळायला घेऊन यासाठी. गीतांजली ताईंचा आज बड्डे होता, त्यानिमित्ताने आम्ही बाहेर निघालो. स्पेशली आईंना आम्ही बाहेर काढलं, कारण का ताई गेल्यापासून आई घराच्या बाहेर निघतच नाहीये. आणि बस आईंना आता आम्ही बाहेर घेऊन आलोय. निहाल निर्वाणी खूप दिवसानंतर बीचवर आले. निहाल निर्वाणीला छान कपडे घालून आणलेले, पण बीच दिसल्यावर ते काही खेळल्याशिवाय राहणार नाही, म्हणून त्यांचे आम्ही पहिले आलेले कपडे चेंज केले. आणि आता बघा दोघं कसे मस्त खेळत आहेत. लाडू मध्ये छान लागते. तिला बाहेर कुठे नेलं तर तिचं असं असते ही किती छान आहे, आपण इथेच राहूया. समुद्रकिनाऱ्यावर शांत बसण्याची पण एक वेगळीच मजा आहे. पण जेव्हापासून हे दोघं आले आहेत काय आमच्या आयुष्यात बनवताय? तेव्हापासून आम्ही शांत बसूच शकत नाही. काय बनवत आहे लाडू? तू तप बनवते. सुक्या वाळूत खेळून यांना कंटाळा आलाय आणि आता हे चालले पाणी आणायला. चप्पल घाला, चप्पल घाला. आणि मग आम्ही तिघं आमच्याकडे जे जे होतं, निहालने बकेट घेतली, लाडूने काय एक डब्बा घेतला आणि मला तर त्यांनी गाडीचा डंपर दिला ज्याच्यात पाणी भरून आम्ही तिघं घेऊन गेलो त्यांना खेळायसाठी. लाडू चप्पल घाल. मग हे बघ हिला बघा. लाडू तोंड दाखव. हे बघा. अगं तू खाते का काय वाळू? निहाल आणि निर्वाणी दोघांना पण बीचवर काय खूप करतोय आवडते. मग ते वाळूत खेळणं असो किंवा पाण्यात जाऊन खेळणं. लाडू मजा येते घरी जाऊया. अरे ते तुला पाणी आणायची गरज नाही ना. मग काय होते बस, कपडे घाणच होणार आहेत. एन्जॉय कर. आणि येताना यांच्यासाठी आणि आमच्यासाठी खायला आम्ही घरातून सोबत थोडा खाऊ घेऊन आलेलो. कोण खाणार वाळूत आहे? खेळायचं एक नुकसान लाडूला असं झालं की तिला हाताने वेफर खायचे होते आणि ते तिला खाता नाही आले.
तर जेव्हा मी तिला घे सांगितलं तेव्हा तिची इथे रिॲक्शन बघा. आणि मग आम्ही दोघांनी बीचवर एक राऊंड मारायचा ठरवला. दादा होते आणि आई होते म्हणून मग आम्ही दोघंच गेलो आणि आम्ही इथे राऊंड मारेपर्यंत दादा या दोघांना सांभाळत होते. काय सापडलं? आणि निहालने बघा एवढे शंख जमा केले. आणि इथे लाडूला पाण्यात जायचं होतं त्यामुळे ती दादांजवळ जिद करत होती की मला पाण्यात घेऊन चला. आणि मग फायनली ह्या दोघांना घेऊन आम्ही समुद्रात गेलो. बीचवर आल्यावर मला खरंच असं वाटते की सूर्य, वाळू आणि समुद्र, बस अजून काय नाही पाहिजे आयुष्यात. हेच आयुष्यातले सगळ्यात हॅपी मोमेंट्स आहेत. पाण्यात खेळायला निहाल निर्वाणीला आणि मला पण खूप आवडते, पण या दोघांना बघायचं असते त्यामुळे आता काय पहिल्यासारखं खेळायला भेटत नाही. पण जिथे वेळ मिळेल ना तिथे मी माझ्या मुलांसोबत एन्जॉय करून घेते. बीचवर येऊन फोटो व्हिडिओ काढणं एवढं सोपं नसतं, कारण का वारा, लाट आणि या मुलांना सांभाळणं म्हणजे मोठी परीक्षा असते. संध्याकाळी हाय दुखणार आहे. लाटांचा आवाज, थंड वारा आणि मनाला मिळालेली शांतता कधी कधी एवढंच पुरेसं असतं. दादा कॅमेरा घेऊन आलेले आणि मग इथे थोड्या रील शूट केल्या. मला असं वाटते ना जेव्हा जेव्हा का होईना पण संधी मिळेल ना तर थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढावा. आणि आता माझी मुलं थोडी मोठी झाली आहे त्यामुळे मी सुद्धा स्वतःसाठी आता वेळ काढते थोडा थोडा. इथे ना पाण्यात भिजत असताना लाडू एकदा घाबरली लाट आली म्हणून, पण नंतर तिने माझा ड्रेस सोडलाच नाही. आईचा हात नसला तर आईचा ड्रेस पण असला तरी कसं ना लहान मुलांना सेफ फील होते. आणि इथे बघा ना लाडू तसंच, ती उठून फिरत होती, सगळं करत होती, पण तिने माझा ड्रेस हा जोपर्यंत आम्ही बाहेर निघालो नाही तोपर्यंत सोडलाच नाही. तर आम्ही चौघत जेव्हा जातो तेव्हा आम्ही सहसा गाडी बीचवर नेत नाही, पण आज दादा होते म्हणून गाडी स्पेशली बीचवर नेली. तिथून भिजून आल्या आल्या आम्हाला काय लागली लाडू, भूक लागली. मजा आली? मजा नाही आली? मजा आली तुला? आज ढग बघा, आकाशात रांगोळी फेकल्यासारखे ढग झालेत आज. काय होते, का ओढणी का घेतली? मग जाऊया घरी, थंडी लागते तर घरी जाऊया ना. सूर्य मावळताना बघा ना कसं आकाश पण रंगून गेलंय पूर्ण. सूर्य मावळतोय पण त्याची सुंदरता बघा अजूनही तशीच आहे. तसंच आयुष्यात काही गोष्टी संपल्या तरी त्या आठवणीत कायमच राहतात. फक्त समुद्र आणि मावळता सूर्य याहून सुंदर अजून काहीच नाही. निहालला एक नवीन आवड निर्माण झाली आहे, ती म्हणजे शंख गोळा करायची. तर इथे पण तो असेच शंख शोधत होता आणि त्याने एक डब्बा भरून शंख गोळा केले होते. रात्री आता जर बोलली ना पाय दुखते, इथे यायच्या एक दिवसाआधी ही पडली तर हिच्या पायाला लागलं तर तिने मला रात्रभर झोपू नाही दिलं. मम्मा पाय दुखते पाय दुखते. आणि आता इथे खेळायला आल्यावर पाय दुखणं कुठे गायब झालं काय माहिती. एवढी थंडी लागते पण खेळायचं नाही सोडायचं आहे ना लाडू. काय बनवते तू? केक बनवते. आणि मग इथे निहाल स्वतःचं नाव लिहित होता. मग लाडूचं असं झालं की मी का मागे राहू म्हणून ती पण लिहायला गेली. आणि तिने इथे प्रयत्न केला पण ते तिला जमलं नाही म्हणून तिने पुसून टाकलं आणि परत ती दुसरीकडे लिहायला गेली. मग वाळूत नाव लिहिलं तर ते जास्त वेळ टिकत नाही, कारण का लाट येते आणि ते मिटवून जाते, पण ते क्षणभर असलं तरी सुंदर वाटतं. आणि बघा पाण्यात भिजून आली आहे, तिला थंडी लागते पण तिला सांगतोय कपडे बदल तर ती बदलत नाही, कारण का तिला अजून खेळायचंय मातीत. थंडी नाही लागत तुला? मग चाल उठ. बसा, त्याला त्रास नको. हे बघ दादाने. आणि इथे ना 3-4 मुलं होते, त्यांनी इथे बघा किती छान ते किल्ला बनवत होते. त्यांचा अजून झाला नव्हता पण मस्त बनवत होते ते. मग निहाल निर्वाणीला पण बनवायचं होतं पण आता आम्हाला जायचं होतं त्यामुळे त्यांना म्हटलं हातघाण करू नका, फक्त तुम्ही उभे राहा, मी तुमचा एक फोटो काढते. आणि मग आम्ही तिथून निघालो. आता भूक लागली आहे, बघू आता काय ते खायला. इथे एक वडापावचं स्टॉल आहे, पाण्यातून बाहेर आल्यावर काही ना काही खायला गरम गरम खूप छान वाटते. आणि वडापाव तर निहालचा फेवरेट आहे. म्हणजे मला खूप आवडतं
वडापावपेक्षा तर मला जास्त बर्गर आवडतो. बर्गर. आता याला समुद्र सपाटीवर इथे बीचवर कोण बर्गर देणार आहे सांग. तर इथे पार्किंगची पण सुविधा आहे. टू व्हीलरचे काय 10 रुपये आहे. आणि मग इथे आम्ही गाडी पार्क केली होती आणि मग नंतर बस निघालो आम्ही. तर व्हिडिओ बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत मजा आली? राहील. काय काय केलं आज? कुठे खेळली? काट्या आम्ही कुठे पण जाऊ द्या, आम्हाला काट्या गोळा केल्याशिवाय जमतच नाही आहे ना. आम्ही अजून काय करूया ना करू, पण काट्या नक्कीच गोळा करतो आहे ना. जिथे जाऊ तिथे काट्या. कच्चा होता, केवढा कच्चा होता नाही. सगळं लोकांनी केलं. आता याच्यावर विचार करते लवकर भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये.